नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी आज शनिवारी विधानभवनात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून एकमतानं निवड करण्यात आली. तर विधिमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचे तसेच विधिमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले सर्व इतर संविधानिक अधिकार देण्यात येत असल्याचे 2 ठराव ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. तर दोन्ही ठरावाला मंत्री हासन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवळ, माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अनुमोदन दिलं. या बैठकीला ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हासन मुश्रीफ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मनोज कायंदे, आमदार सुलभा घोडके, राजू कारेमोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार धर्मराव बाबा आत्राम, प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार राजेश विटेकर, नितीन पवार आदी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हासन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगतानाच दादांच्या अकाली जाण्यानं वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समाधाधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच आपलं सर्वात मोठं बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेनं आणि नव्या ऊर्जेनं पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधीसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हे आपलं सर्वोच्च प्राधान्य असेल, असंही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूत. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणं, शासन प्रशासन अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख बनवणं आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणं असा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि नांदेड शहरातील इतवारा भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी आणि अंमलदारांचे पथक तैनात करण्यात आले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड आणि अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकानं दिनांक 27 जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीतील नाईक चौकातील रमेश गिरी यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत रोख 1,05,000 आणि 70,000 रुपयाचे 12 मोबाईल असे एकूण 1,75,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणात आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोलीस स्थानक उदगीर ग्रामीण या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अन्य एका गुन्ह्यामध्ये दिनांक 30 जानेवारी रोजी सदर पथकानं नांदेड शहरातील पोलीस स्थानक इतवारा हद्दीतील मच्छी मार्केटमधील जुगार अड्ड्यावर कारवाई करत जुगार खेळणाऱ्या 25 व्यक्तींकडून 2,34,100 रुपये आणि 4,28,000 रुपयाचे 27 मोबाईल असा एकूण 6,62,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरोधात पोलीस स्थानक इतवारा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलीस स्थानक इतवारा हद्दीतील आरोपी राजेश सिंह ठाकूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस असा एकूण 31,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणच्या छाप्यात पथकाने एकूण 3,40,000 रुपये रोख आणि 5 लाख रुपयाच्या 39 मोबाईलसह जुगाराचे साहित्य आणि एक गावठी अग्निशस्त्र आणि 3 जिवंत काडतूस असा एकूण 8,68,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, संजू जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी, विलास सुरवसे यांनी सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना 10,000 रुपयाचे बक्षीस घोषित केले आहे. परभणी पोलीस दलाच्या क्षमतांमध्ये आणखी भर पडली असून दिनांक 31 जानेवारी रोजी पोलीस दलात 2 अत्याधुनिक वाहने अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांमुळे शहर आणि ग्रामीण भागातील गस्त, देखरेख आणि कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवणं शक्य होणार आहे. या वाहनांमध्ये सर्व बाजूनी CCTV कॅमेरे, उच्च क्षमतेची लाईट सिस्टीम, अत्याधुनिक कम्युनिकेशन सुविधा उपलब्ध असून सदर वाहन सर्वेलन्स व्हॅन स्वरूपात आहे. सदर वाहनाच्या माध्यमातून संशयित हालचालींवर सतत नजर ठेवणं सुलभ होणार आहे. परभणी पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सदैव तत्पर असून भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, प्रभारी पोलीस उपाधीक्षक अनिरुद्ध काकडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक सायबर बुद्धिराज सुकाळे, महेश लांडगे, आर्थिक गुन्हे शाखेचे सुरेश थोरात आणि इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.